कोल्हापूर महापालिकेच्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचा गंभीर आरोप भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विजेंद्रसिंह माने यांनी केला आहे। विभागीय निवडणूक अधिकारी कृष्णात पाटील यांच्या उपस्थितीत हा मुद्दा उचलण्यात आला असून मतदार यादीतील त्रुटींवर तातडीने कार्यवाही करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे। आज विभागीय कार्यालय कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयाला प्रभाग क्रमांक 3 मध्ये काही व्यक्तिशः मुद्दा म्हणून काही नावं ही प्रभागामध्ये लावली गेलेली आहेत। त्यामध्ये विशिष्ट एका समाजाची 102 नावं लावली गेलेली आहेत, त्याच्यावर आम्ही हरकत घेतली होती। तसेच शिवराज कॉलनी, गाडगे कॉलनी यामध्ये 700 नावं ही प्रभाग क्रमांक 2 आणि प्रभाग क्रमांक 4 मध्ये नावं लावलेली आहेत, त्याच्या संदर्भात आपण हरकत घेतली आहे। काही घरांमध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की घरामध्ये 4 लोक आहेत आणि 4 लोकांची मतदानं प्रभाग 2, प्रभाग 3, प्रभाग 4 आणि प्रभाग 5 मध्ये लागलेले आहेत। काही इथले लोकांची मतं फुलेवाडी, राजारामपुरी अशा वेगवेगळ्या वॉर्डमध्ये लागलेल्या आहेत। त्याच्या संदर्भातला जाब विचारण्यासाठी मी त्यांच्याकडे आता विभागीय कार्यालयाला भेट दिली। आज BLO अधिकारी फोन करून आम्हाला फोन करतात की साहेब तुम्ही हरकत घेतल्या तर ती व्यक्ती इथं राहत नाही, जागेवर आम्ही आता आलो आहे, जागेवर ही व्यक्ती राहत नाही। आणि दुसरा विषय असा आहे की तुमच्याकडे त्यांचे काय डॉक्युमेंट आहेत काय? त्यांना मी विचारलं की बाबा ह्या पद्धतीने तुम्ही आमच्याकडे डॉक्युमेंट कशा पद्धतीने मागायला नाही? तुम्ही मतदार यादीमध्ये नावं लावलेलं, तुमच्याकडे त्यांचं डॉक्युमेंटेशन पाहिजे, मोबाईल नंबर पाहिजे। आणि आमच्या स्वतःच्या टीमच्या माध्यमातून आम्ही त्या मतदार यादीप्रमाणे जेव्हा जागेवर गेलो तर तिथं ते मतदार राहत नाही किंवा विधानसभेला मागच्या लोकसभेला त्यांनी मतदान केलेलं आहे। पण ही विशिष्ट नावं ही कशी काय यामध्ये लावली गेली आणि आज आमच्या प्रभागामध्ये किंवा आज जी ॲक्च्युअल राहणारे तिथं मतदार आहेत त्यांची मतदानं ही वेगळ्या मतदारसंघामध्ये गेलीत कशी? या संदर्भात BLO अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी आरेरावी केली। त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही आता नावं काय बदलणार नाही, 2023-25 मध्ये ज्या याद्या झाल्या त्या फायनल झालेल्या आहेत आणि ह्या पद्धतीने तुम्हाला बोलायचं तर वरिष्ठांशी येऊन तुम्ही बोलणं करा। या संदर्भात बोलणी करायला, माहिती घ्यायला आज वरिष्ठ कृष्णात पाटील साहेबांशी आम्ही भेटलो। आज त्यांना याबद्दल जाब विचारला। त्यांनी आम्हाला आज आश्वासन केलेलं आहे की जी काय नावं, जी काय हरकत आहेत ती जागेवर स्वतः BLO अधिकारी जाऊन चेक करतील आणि त्या पद्धतीनं त्यावरती कारवाई होईल। पण मला आज विशिष्ट पद्धतीने सांगायचं आहे, महत्त्वाचं असं वाटतंय की विशिष्टपणे काही मतदार जे आमच्या प्रभागातले आहेत ते काढून दुसऱ्या प्रभागात टाकले गेलेले आहेत। जसं पोटनिवडणुकीला झालं त्याच पद्धतीनं आता पण हे मतदार आमचे बाजूला गेलेले आहेत आणि नवीन मतदार एका विशिष्ट समाजाचे किंवा एका विशिष्ट विचाराचे त्या आमच्या इथं लावले गेलेले आहेत। यावर आम्ही एवढीच आपल्या माध्यमातून विनंती करतो की यावर कारवाई होणं अपेक्षित आहे